Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to start a new lesson, intellectual rubbish. Now what is mean by intellectual? Intellectual means in Marathi we can say हुशार, बुद्धिमान, and rubbish means we can say मूर्ख, means हुशार लोकांकडून सुद्धा किंवा मूर्ख अशा मूर्ख लोकांप्रमाणे ज्या काही चुका होतात त्याबद्दल या आपल्या लेसन मध्ये आपण आज पाहणार आहोत. Now let me begin with the lesson intellectual rubbish. To avoid the various foolish opinions to which mankind are prone, no superhuman genius is required. A few simple rules will keep you not from all error but from silly error. आता to avoid the various foolish opinion म्हणजे आपल्याला जर का एका आपण आजच्या आयुष्यामध्ये आपल्याला अशा खूप काही गोष्टी असतात की त्या आपल्याला पटत नसतात, आपल्या मनाला पटत नसतात, परंतु आपण त्या करत असतो. फॉर एक्झाम्पल आपण शिकलेली लोकसुद्धा काही वेळेला खूप प्रकारच्या ज्या सुपरस्टिशन्स असतात, मीन्स अंधश्रद्धा ज्या असतात त्या फॉलो करत असतो. मग ह्या असे विचार जे आपल्या मनाला काही वेळेला पटत नाहीत परंतु आपण तरीसुद्धा ते विचार फॉलो करत असतो. मग हे जे ओपिनियन्स असतील किंवा जे काही जे सुपरस्टिशन्स असतील ते विचार आपल्याला तुम्ही हे फॉलो करू नका हे सांगण्यासाठी कोणतं सुपर ह्युमन येणार नाही. सुपर ह्युमन मीन्स वी कॅन से लाईक सुपर हिरोज, लाईक सुपरमॅन, स्पायडरमॅन, म्हणजे अशा प्रकारचे कोणतेही सुपर ह्युमन्स आपल्याला येऊन सांगणार नाही आहे की यू जस्ट डोंट डू दॅट. हे आपल्याला कोणीही येऊन सांगणार नाही. वी हॅव टू डू विथ दॅट विथ अवर ओन माइंड, विथ अवर ओन इमॅजिनेशन, और वी कॅन से विथ अवर ओन मेमरी. आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण त्या विचारांना खतपाणी न घालता आपण त्या विचारांपासून बाजूला राहिलं पाहिजे. इज दॅट गिवन इन द फर्स्ट स्टांजा. Then second, if the matter is one that can be settled by observation, make the observation yourself. म्हणजे जर का आपल्याला एखादी गोष्ट सांगितलेली आहे की बाबा एखादी ही गोष्ट घडते तर ती गोष्ट आपल्याला कोणीतरी सांगितली आहे, मग आपण फक्त ऐकण्यावरती विश्वास न ठेवता बाय युअर ओन ऑब्झर्वेशन, आपल्या स्वतःच्या परीक्षणातून, ऑब्झर्वेशन म्हणजे परीक्षण, आपण स्वतः आपल्या डोळ्याने आपण जेव्हा एखाद्या गोष्ट बघतो, आपण स्वतः ती गोष्ट सिद्ध केली जे आपल्या डोळ्याने दिसते त्यावेळेसच आपण त्या एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा. तर कोणीही सांगितलंय म्हणून ऐकण्यावरती विश्वास ठेवून कोणत्याही चुका करू नयेत. देन Aristotle could have avoided the mistake of thinking that women have fewer teeth than men. There is one man named Aristotle. Okay, तो could have avoided the mistake. तर त्याने एक मिस्टेक केली, ती मिस्टेक तो अवॉइड करू शकला असता. How? The mistake of thinking that women have fewer teeth than men. तर त्याने एक मिस्टेक केली की त्यानं असं एक स्टेटमेंट दिलं की जे स्त्रिया ज्या आहेत स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी दात असतात, हे त्याने एक स्टेटमेंट केलं. ओके, मग ह्याचं हे स्टेटमेंट जे होतं ते चुकीचं होतं, अर्थात इट वॉज अ रॉंग स्टेटमेंट. ओके, सो ही कुड हॅव अवॉइडेड, तर ते चुकीचं स्टेटमेंट तो अवॉइड करू शकला असता, परंतु बाय द सिम्पल डिव्हाइस of asking Mrs. Aristotle to keep her mouth open while he counted. तर त्याची ही चूक त्याला नसती, त्याच्याकडून ही चूक घडली नसती, त्यानं हे चुकीचं स्टेटमेंट बोललं नसतं. एका सिम्पल डिव्हाइसने म्हणजे एक साधी सोपी गोष्ट त्यानं जर का केली असती तर ही त्याची चुकीची जे काही स्टेटमेंट होतं ते नसतं बाहेर गेलं. तर ती गोष्ट कोणती? टू से टू मिसेस अरिस्टोटल म्हणजे त्याच्या पत्नीला, टू हर वाईफ, त्याच्या पत्नीला जर का त्याने सांगितलं असतं यू कीप युअर माउथ ओपन, आय वॉन्ट टू जस्ट काउंट युअर टीथ. आता त्याची वाईफ सुद्धा एक स्त्रीच आहे, मग त्यानं जर का त्याच्या पत्नीलाच सांगितलं असतं की तू तुझं तोंड उघडं ठेव आणि मी तुझे दात फक्त काउंट करतो, लेट मी काउंट दॅट विमेन हॅव लेस टीथ दॅन मेन ऑर नॉट, म्हणजे मला फक्त बघू देत की स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी दात आहेत की नाहीत. ही कुड हॅव अवॉइडेड, जर का त्यानं तसं केलं असतं, त्याच्या पत्नीचे दात मोजले असते तर त्याच्या हे लक्षात आलं असतं. ही डिड नॉट डू सो, पण त्यानं हे केलं नाही, बिकॉज ही थॉट ही न्यू, कारण त्याला असं वाटलं की नाही मी जे म्हणतोय दॅट इज ऑल्सो
करेक्ट, मी जे बोलतोय ते बरोबरच आहे, म्हणून त्यानं त्याच्या पत्नीचं ऑब्झर्वेशनही केलं नाही. Thinking that you know when in fact you don't is a fatal mistake to which we are all prone. I believe myself that hedgehogs eat black beetles because I have been told that they do. But if I were writing a book on the habits of hedgehogs, I should not commit myself until I had seen one enjoying this unappetizing diet. Aristotle, however, was less caution. The next example the writer has given here, that one animal name is hedgehogs. ओके, मग तो hedgehog जो ॲनिमल आहे त्या इथं एक स्टेटमेंट केलेलं आहे की तो ॲनिमल ब्लॅक बीटल, हे जे किडा असतो ब्लॅक बीटल, तो किडा तो खातो. जर का मला हे कोणी सांगितलं तर मी या विषयावरती जर का काही लिहिण्यासाठी किंवा काही बोलण्यासाठी मला जर का कोणी सांगितलं, दॅट टाईम आय फर्स्ट गो अँड आय विल सी दॅट एन्जॉईंग दॅट ॲनिमल ब्लॅक बीटल. तर मला हे जर का कोणी सांगितलं आणि मला या गोष्टीवरती काहीतरी लिहायचं काही बोलायचं असेल तर मी पहिलं काय करेन, मी जाईन आणि तो ॲनिमल नक्की तो ब्लॅक बीटल खातोय का, तो एन्जॉय कसा करतोय हे बघेन, तेव्हाच मी हे स्टेटमेंट देईन. म्हणजेच याचा अर्थ ॲरिस्टॉटलने स्वतःच्या पत्नीचे दात मोजायला हवे होते आणि मगच स्टेटमेंट करायचा होता. सो समरी ऑफ दिस पॅसेजेस, आता ह्या पॅसेजमधून आपल्याला काय लक्षात येतं, आपल्याला जर का कोणी एखादी गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीविषयी आपण पूर्ण शहानिशा केली पाहिजे आणि मगच ती गोष्ट पुन्हा पुढे पास आउट केली पाहिजे. अदरवाईज वी विल गेट रॉंग. आपल्याला जर का तसं नाही केलं आपण तर आपण खोटे पडू. ओके, many matters however are less easily brought to the taste of experience. If like most of mankind you have passionate convictions on many such matters, there are ways in which you can make yourself aware of your own bias. If an opinion contrary to your own makes you angry, that is a sign that you are subconsciously aware of having no good reason for thinking as you do. If someone maintains that 2 and 2 are 5, or that island is on the equator, you feel pity rather than anger, unless you know so little of arithmetic or geography that his opinions shakes your own contrary conviction. आता काही वेळेला असं होतं की आपलं एखाद्या गोष्टीवरचं मत जे असतं ते वेगळं असतं आणि दुसऱ्या लोकांचं त्याच गोष्टीबद्दलचं जे काही मत असतं, ओपिनियन्स असतात, दॅट ओपिनियन्स आर ऑल्सो डिफरंट ऑफ एव्हरीवन. मग काही वेळेला जर का तसं असेल तर आपल्याला अर्थातच ज्या व्यक्तीचं आपल्या ओपिनियनच्या विरुद्ध ओपिनियन असतं त्या व्यक्तींबद्दल आपल्याला अर्थातच आपल्या मनामध्ये राग येतो. बरोबर, वी गेट अँग्री ऑन देम. आपण त्यांच्यावरती रागवतो का, तर आपल्याला असं वाटत असतं की आपण जे बोलतोय दॅट इज 100% ट्रू. ओके, आपल्याला असं आपल्या मनाची एक कल्पना असते की आपण जे बोललेलो आहे तेच बरोबर आहे, इतरांचं जे काय आहे ते चुकीचं आहे. ही जी काही आपल्या मनातली भावना आहे त्यामुळे काय होतं, इतर लोकांची जर का आपल्याला मतं ऐकायची असतील तर ते आपण ऐकूनही घेत नाही का, तर आपल्याला वाटत असतं आपण जे बोलतोय तेच बरोबर आहे, इतर जे बोलत आहेत ते साफ खोटं चुकीचं आहे. अशाच प्रकारे जर का एखादा व्यक्ती आपल्याला बोलला 2 + 2 = 5, म्हणजे 2 + 2 = 5 होतात आणि आयलँड जे आहे ते आईसलँड जे आहे ते इक्वेटरवरती आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की 2 + 2 = 4, 2 + 2 = 4. आपल्याला हे माहिती आहे, हे जगमान्य सत्य आहे की 2 + 2 हे 4च होतात. 2 + 2 = 4, दॅट इज करेक्ट. आपल्याला हे माहिती आहे, परंतु जर एखाद्या व्यक्ती तसा बोलत असेल की 2 + 2 = 5, 2 + 2 = 5च होतात, तर आपण त्याच्याविषयी राग निर्माण न करता त्याच्या बुद्धीची आपल्याला कीव वाटली पाहिजे. बरोबर, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला राग नाही येता कामा नये. म्हणजे हा बोलतोय ते साफ चुकीचं आहे, मग हा का बोलतोय असा ह्याच्याविषयी राग नाही आला पाहिजे. तर त्या व्यक्तीच्या बुद्धीची आपल्याला
कीव वाटली पाहिजे की ह्या व्यक्तीला साधं सोपं गणित येत नाही आहे, 2 + 2 4 असतात आणि हा 5 बोलतोय, म्हणजे ह्याची इतकीही बुद्धीची कुवत नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. शिवाय सेकंड एक्झाम्पल द रायटर हॅज गिवन हिअर दॅट आइसलँड इज ऑन द इक्वेटर. आता इक्वेटर म्हणजे ध्रुवीय प्रदेश. आता आपल्या सर्वांनाही माहिती आहे की ध्रुवीय प्रदेशावरती ध्रुवीय इक्वेटर जे आहे, आइसलँड इज ऑन द इक्वेटर, यू फील पिटी. आता जर का असं म्हणत असेल की इक्वेटरवरती आइसलँड आहे, हे जर का आपल्याला कोणी सांगितलं तर ते सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण आइसलँड हे इक्वेटरवरती नाही आहे. म्हणून सुद्धा त्याच्या बुद्धीची आपल्याला कीव वाटली पाहिजे. द मोस्ट savage controversies are those about matters as to which there is no good evidence either way. So, whenever you find yourself getting angry about a difference of opinions, be on your guard. You will probably find on examination that your belief is going beyond that the evidence warrants. आता आपल्याला जर का एखादं स्टेटमेंट सांगायचं असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी आपल्याकडे पुरावे असले पाहिजेत. म्हणजे आपल्याजवळ जर आपल्याला एखादी गोष्ट सांगायची आहे, एक्सप्लेन करायची आहे, तर ती गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी एव्हिडन्स म्हणजे पुरावे, बरोबर. तर आपल्याकडे काहीतरी प्रूफ असले पाहिजेत, एव्हिडन्स असले पाहिजेत, तरच आपण एखादी गोष्ट सगळ्यांच्या समोर मांडावी. अर्थात त्या जर का आपण तसं नाही केलं तर आपण त्यांच्यापुढे चुकीचे पडलं जातो, आणि जर आपण तसे चुकीचे पडलो तर इतर लोक आपलासुद्धा तसाच रागरागसुद्धा करू शकतात. अ गुड वे ऑफ रीडिंग युअरसेल्फ a good way of ridding yourself of certain kinds of dogmatism is to become aware of opinions held in social circles different from your own. When I was young, I lived much outside my own country, in France, Germany, Italy, and the United States. I found this very profitable in diminishing the intensity of insular prejudice. If you cannot travel, seek out people with whom you disagree and read a newspaper belonging to a party that is not yours. आता नेक्स्ट stanzaमध्ये writer is saying that a good way of ridding yourself of certain kinds of dogmatism is to become aware of opinion held in social circles. आपल्याला जर का एखादी गोष्टीबद्दल माहिती पाहिजेच असेल तर आपण आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याच्याबद्दल पहिल्यांदा आपण अवेअर असणं गरजेचं आहे. जर का आपल्याला आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याच्याबद्दलच जर का माहिती नसेल तर आपण कोणत्याही गोष्टीवरती आपलं स्वमत जे आहे ते आपण मांडू शकत नाही. म्हणून आपण आपल्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे ते तर आपल्याला माहिती असायलाच हवं. शिवाय द रायटर इज सेइंग दॅट आय लिव्ड मच आउटसाइड माय ओन कंट्री. रायटर असं म्हणतो की मी माझ्या स्वतःच्या कंट्रीपेक्षा बाहेरच्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जास्त जीवन जगलेलो आहे. लाईक इन फ्रान्स, इन जर्मनी, इटली अँड युनायटेड स्टेट. जसं की मी फ्रान्समध्ये बरेच दिवस जगलो आहे, शिवाय इटली, जर्मनी, युनायटेड स्टेट. तर आय फाउंड दिस व्हेरी प्रॉफिटेबल इन diminishing the intensity of insular prejudice. If you cannot travel. आता मी स्वतःच्या कंट्रीपेक्षा जास्त कंट्रीजमध्ये का जगलो का तर मला आपल्या कंट्रीबरोबरच बाहेरच्या कंट्रीजमध्ये जे काही चाललेलं आहे किंवा बाहेरच्या कंट्रीजमधले जे काही लोकांचे विचार, लोकांचे मत किंवा लोकांच्या काही कल्पना असतील, लोकांचं जगणं असेल, दॅट आय वॉन्ट टू नो, ते मला माहिती करून घ्यायचं होतं. म्हणून मी स्वतःपेक्षा दुसऱ्या कंट्रीजमध्ये जास्त जगलेलो आहे. मग इफ यू कॅनॉट ट्रॅव्हल, जर का तुम्ही असा प्रवास करू शकत नव्हता, आता मी प्रवास करू शकत होतो सो आय ट्रॅव्हल, मला प्रवास करू शकत असल्यामुळे मी प्रवास केला. परंतु इफ यू कॅनॉट ट्रॅव्हल, जर का तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नसाल, देन सीक आउट पीपल विथ whom you disagree and read a newspaper belonging to a party that is not yours
आणि जर का तुम्ही जर आजूबाजूच्या जगामध्ये जर का पूर्ण जगभ्रमंती म्हणतो आपण त्याला, ती जर का नाही तुम्ही करू शकत आहात, तर यू शुड हॅव रीड न्यूजपेपर ऑफ अपोजिट पार्टी. म्हणजे तुम्ही तुमच्या मतापेक्षा वेगळं मत असणाऱ्या लोकांचे जे काही मत असतात, तुमच्या मतापेक्षा वेगळी मतं असणारे, ओपिनियन्स असणारे लोकांचे न्यूजपेपर असतील किंवा दुसरे काही न्यूजपेपर असतील, ते न्यूजपेपर, बुक्स, जे काही रीडिंग मटेरियल मिळेल ते तुम्ही वाचत जा, की जेणेकरून तुम्हाला इतर आपल्या जगामध्ये आजूबाजूला काय चाललं आहे, लोकांचे ओपिनियन्स काय आहेत ते तुमच्या लक्षात येईल. इफ द पीपल अँड द न्यूजपेपर सीम मॅड, perverse and wicked, remind yourself that you seem to them. In this opinion, both parties may be right, but they cannot both be wrong. This reflection should generate a certain caution. आता काही वेळेला असं असतं की कोणत्याही ओपिनियन, कोणताही मत मांडायसाठी दोन ग्रुप्स, दोन पार्टीज किंवा दोन व्यक्ती समोरासमोर असतात. दोघांचंही मत एखाद्या गोष्टीविषयी वेगळं असतं. दोन्ही पार्टीजचं म्हणू शकता किंवा दोन्ही ग्रुपचं म्हणू शकता किंवा दोन्ही पर्सन्सचं म्हणू शकता. एखाद्या गोष्टीविषयीचे जे काही मत असतं ते दोन्हीही पार्टीजचं वेगळं असतं. काही वेळेला दोघांचंही मत करेक्ट असतं, बट काही वेळेला दोघांपैकी एकाचं मत बरोबर असतं. परंतु असं कधीही नसतं की दोघांचंही चुकीचं आहे, बरोबर. म्हणजे आपण जे बोलतोय ते काही वेळेला दुसऱ्याच्या मताच्या मिळतं जुळतं असतं, त्यामुळे ते बरोबर असू शकतं, म्हणजे दोघांचंही मत बरोबर आहे. काही वेळेला फक्त आपलं म्हणणं बरोबर असतं, पुढच्याचं म्हणणं चुकीचं असतं. परंतु असं कधीही नसतं की दोघांचंही म्हणणं, दोन्ही पार्टीज, दोन्हीही ग्रुप किंवा दोन्हीही व्यक्तीचं मत जे आहे ते चुकीचं आहे असं कधीही नसतं. बिकमिंग अवेअर ऑफ फॉरेन कस्टम्स however does not always have a beneficial effect. In the 17th century, when the Manchus conquered China, it was the custom among the Chinese for the women to have small feet, and among the Manchus for the men to wear pigtails. Instead of each dropping their own foolish customs, they each adopted the foolish customs of the another. And the Chinese continued to wear pigtails until they shook off the dominion of the Manchus in the revolution of 1911. आता प्रत्येक जगामध्ये, प्रत्येक भागामध्ये, आपल्या इंडियासुद्धा आपण ज्या ज्या ठिकाणी आपण म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये की प्रत्येक मैलावर जे आपली जी काही भाषा आहे ती बदलते, त्याच प्रकारे प्रत्येक मैलावरती ज्या काही कस्टम्स असतात, रूढी परंपरा, त्यासुद्धा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. प्रत्येकाचं म्हणणं, आपल्या रूढी परंपरेविषयीचं म्हणणं असेल किंवा इतर गोष्टींबद्दलचं म्हणणं असेल, ते प्रत्येकाचं वेगळं असतं. ओके, म्हणजे तशाच प्रकारे बिकमिंग अवेअर ऑफ फॉरेन कस्टम म्हणजे रूढी परंपरा. तर मला म्हणजेच लेखकाला असं सांगायचं आहे की मला इतर कंट्री, फॉरेन कंट्रीज ज्या आहेत आउटसाईड द इंडियाच्या बाहेरच्या ज्या फॉरेन कंट्रीज आहेत, त्या सर्व फॉरेन कंट्रीजविषयी मला त्यांच्या कस्टमविषयी, त्यांच्या रूढी परंपरेविषयी मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी जेव्हा बाहेर भ्रमंती करत होतो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की in the 17th century when the Manchus conquered China, 17th century 17व्या शतकामध्ये चायनामध्ये आणि मॉन्चूजमध्ये एक वॉर चाललं होतं. मग त्यावेळी चायनामध्ये काय प्रथा होती? चायना, इट वॉज द कस्टम अमॉंग द चायनीज वुमेन टू हॅव स्मॉल फीट. चायनामध्ये अशी एक कस्टम होती, रूढी परंपरा अशी एक होती की चायनामधल्या ज्या काही लेडीज आहेत, विमेन ज्या आहेत, त्यांचे पाय छोटेच असावेत. म्हणून ते लोक, तिथले लोक लहानपणापासून त्यांना त्यांचे पाय छोटे राहावेत यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत राहायचे. का तर त्यांची अशी प्रथा होती की लेडीजचे पाय हे छोटेच असायला हवेत. त्या उलट मांचूजमध्ये अशी एक रूढी, अशी एक कस्टम होती की तिथले जे काही मेन्स जे आहेत ते पिगटेल्स म्हणजे त्यांच्या पाठीमागे एक वेणी ठेवतील, त्यांच्या पाठीमागे एक वेणी ठेवतील अशी एक त्यांची कस्टम होती. मग त्यावेळी 17व्या शतकात ज्यावेळी त्यांच्यामध्ये युद्ध चाललं होतं त्यावेळेस त्या दोघांनाही आपापल्या अपोजिट टीमचे जे काही कस्टम्स होते त्याच्याबद्दल लक्षात आलं. त्यानंतर युद्ध संपल्यानंतर त्या दोघांनाही आपल्या जे काही कस्टम्स आहेत, अर्थातच दॅट वॉज अ रॉंग कस्टम्स,
आता ज्या काही त्या रूढी परंपरा होत्या त्या चुकीच्या होत्या, त्या काही बरोबर नव्हत्या. असं कोणाच्याही म्हणण्याने कुठल्याही लेडीजचे पाय छोटेच राहतील ही कस्टम अर्थातच चुकीची आहे, परंतु ती कस्टम ते लोक पुढे पिढ्यानी पिढ्या घेऊन चाललेले होते. मग त्यावेळी त्यांनी दोघांनीही युद्धाच्या शेवटी ते युद्ध संपल्यानंतर दोघांच्याही जे काही कस्टम्स होत्या त्या दोघांनाही सोडून द्यायला हव्या होत्या, बट दे डिड नॉट डू दॅट. पण त्यांनी तसं केलं नाही. तर त्या उलट त्या दोन्हीही म्हणजेच मॉन्चूज अँड चायनीज या दोन्हीही लोकांनी त्यांनी आपापल्या कस्टम्स ॲडॉप्टेड केल्या. म्हणजे चायनीज लोकांनी मॉन्चूजची कस्टम ॲडॉप्ट केली आणि मॉन्चूज लोकांनी चायनीज लोकांची कस्टम ॲडॉप्ट केली. म्हणजे त्या दोघांनी आपल्या ज्या काही कस्टम्स होत्या त्या एक्सचेंज केल्या आणि त्या पुढे तशाच चालू ठेवल्या. फॉर दोज who have enough psychological imagination, it is a good plan to imagine an argument with a person having a different bias. This has one advantage and only one as compared with actual conversation with opponents. This one advantage is that the method is not subject to the same limitations of same time and space. Mahatma Gandhi deployed railways and steamboats and machineries. He would have liked to undo the whole of the industrial revolution. You may never have an opportunity to actual meeting anyone who holds this opinion, because the Western countries most people take the advantage of modern techniques for granted. आता आपल्या भारतामध्ये आपला भारत हा विकसनशील देश आहे, बरोबर. मग आपल्या भारतामध्ये आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा स्वतंत्र होण्याच्या आधीसुद्धा इंग्रजांनी बऱ्याचशा ज्या काही मॉडर्न ज्या काही इम्युनिटीज असतील, मॉडर्न जे काही तकनीक असतील त्या सगळ्या आपल्या टेक्निक्स असतील त्या सगळ्या आपल्या भारतामध्ये आधीही आणल्या होत्या ब्रिटिशांनी. आणि त्यानंतर ब्रिटिश जरी आपला भारत सोडून गेले तरीसुद्धा त्याच टेक्निक्समध्ये आपण काही इन्व्हेन्शन करून काही तर वेगळे असे रिव्हॉल्युशन करून आपण आपल्या भारतामध्ये त्या जे काही टेक्निक्स आहेत त्या अजूनही वापरतोय. का तर आपला भारत हा विकसनशील देश आहे. आपला विकास करण्यासाठी आपण त्या मॉडर्न टेक्निक्स आहेत त्या वापरत आहे. मग त्यावेळी गांधीजी जे होते ते गांधीजींच्या काळामध्ये त्यांनी स्टीम बोट्स असतील किंवा मशिनरी जी आहे रेल्वेज, स्टीम बोट्स आणि मशिनरी हे वापरण्यासाठी नकार केला होता. त्यांचा विरोध होता की ह्या गोष्टी आपण नाही वापराव्यात. आता त्यांचं असं का म्हणणं होतं, त्यांचं प्रगतीला काहीही बाधा म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की प्रगती करावी, परंतु त्यांचं मत असं होतं की मशिनरीज ज्या आहेत त्या आपली प्रगती करत नाही तर आपल्याला आळशी बनवतात असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी मशिनरीज वापरण्यासाठी नकार दिला होता. का तर त्यांचं असं एक मत होतं की आपण जर का जास्त मशिनरीज वापरल्या, आपण जर का मशिनरीजच्या जास्त आहारी गेलो तर आपलं जगणं सोपं होईल, परंतु आपण आळशी बनू. गांधी might have said in refutation of them, I have sometime been led actually to change my mind as a result of this kind of imaginary dialogue, and short of this, I have frequently found myself growing less dogmatic and cocksure through realizing the possible reasonableness of a hypothetical opponent. आता गांधीजींनी त्यावेळी आत्ता आपण ऑब्वियसली आत्ता आपण ज्या काही मशिनरीज वापरतो त्याच्यामुळे आपलं जगणं सुलभ सोपं झालेलं आहे, परंतु आपण सुद्धा काय झालेलं त्या मशिनरीजच्या आहारी गेलेलो आहे. मग तेच गांधीजींना त्यावेळी नको होतं, म्हणून कदाचित त्यांनी त्यावेळेस तसं स्टेटमेंट केलं असावं. Be very wary of opinions that flatter your self-esteem, both men and women. 9 times out of 10 are firmly convinced of the superior excellence of their own sex. There is abundant evidence on both sides. If you are a man, you can point out that most poets and men of science are male. If you are a woman, you can retort that so are most criminals. The question is inherently insoluble, but self-esteem consoles
दिस फॉर्म मोस्ट पीपल. आता मोस्ट ऑफ द टाईम आता आपल्या सर्वांमध्ये म्हणजे आपल्या भारतामध्येच असं नाही तर पूर्ण जगामध्ये जे काही मेन्स आणि वुमेन्स आहेत त्या दोन्हीही जे काही जेंडर आहेत त्या दोन्ही जेंडरमध्ये एक सेल्फ एस्टीमबद्दल म्हणजे एक आत्मसन्मानाबद्दल वाद नेहमी असतो. पुरुषांना असं वाटतं की पुरुष हा नेहमी श्रेष्ठ, स्त्रियांना असं वाटतं की स्त्रिया श्रेष्ठ. बरोबर. म्हणजे हा जो काही आत्मसन्मानाबद्दलचा वाद जो आहे तो जगजाहीर वाद आहे. प्रत्येक जगामध्ये पुरुषांना वाटत असतं स्त्रिया ह्या कमी आहेत, स्त्रियांना पुरुष नेहमी खालच्या स्तराला आपल्या दृष्टीने बघत असतो आणि स्वतःला उच्च दर्जावरती पाहत असतो. त्या उलट स्त्रियांनाही असं वाटत असतं की आपण म्हणजे खूप थोर आहोत, पुरुष त्या प्रमाणात नाही आहेत. असं हा पूर्ण जो काही वाद आहे त्या वादामध्येच जर का पुरुष स्वतःला सिद्ध करायचे झालं तर पुरुष काय म्हणतात, आपल्या या जगामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत, जास्त सायंटिस्ट आहेत किंवा जे काही पोएट्स आहेत, रायटर्स आहेत ते सर्व मेल आहेत, ते सर्व पुरुषच आहेत. त्या उलट स्त्रिया काय म्हणतात, हां बरोबर आहे, रायटर, पोएट, सायंटिस्ट ते मेल आहेत, परंतु क्रिमिनल्स जे आहेत म्हणजे आरोपी जे आहेत ते सुद्धा जास्त पुरुषच आहेत. अशा प्रकारे हा जो काही वाद आहे स्त्री आणि पुरुष या दोन्हीमधला जो काही वाद आहे तो वाद हा कायम राहणारा वाद आहे. तो वाद कधीही संपणार नाही आहे. शिवाय तो वाद आहे तो कशासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी. म्हणजे स्त्रियांना वाटतं की आपला आत्मसन्मान राखण्यासाठी आपण थोर आहोत आणि पुरुषांना वाटत असतं आपल्या आत्मसन्मान राखण्यासाठी आपण जास्त ग्रेट आहोत असं. म्हणजे हा जो काही वाद आहे तो कायम चालूच राहणारा वाद आहे. नाव रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅट टाइम यू हॅव टू राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स विथ इट्स करेक्ट meaning as well as spelling also. After that you have to learn the difficult words with its meaning and spelling by heart and read the lesson carefully. Thank you.